आधी पुरंदरच्या विधानसभेमध्ये मदत करणार यावरती स्पष्टता आणा आणि तेव्हाच बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांना मदत करणार असं शिंदे गटाचे नेते शिवतारे म्हणाले। पाहूयात। सुनेत्रा पवारांचं काम करणार महायुतीमध्ये? नाही, महायुती आहे ना, महायुती आहे म्हटल्यानंतर काय करावं लागेल, पण त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी मुख्यमंत्री, आमच्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या काही गोष्टी क्लिअर कराव्या लागतील त्याच्याबरोबर। हा इशारा थेट अजित पवारांना आहे। आधी विधानसभेच्या निवडणुकीबद्दल स्पष्टता आणा, नंतरच बारामती लोकसभा मतदारसंघात मदत करणार असं शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंनी म्हटलंय। बारामतीतून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळेंविरोधात महायुतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचं तिकीट जवळपास निश्चित आहे। त्याआधी पुरंदर विधानसभा मतदारसंघाबद्दल भूमिका स्पष्ट करा असं शिवतारेंचं म्हणणं आहे। सुनेत्रा पवारांचं काम करणार महायुतीमध्ये? नाही, महायुती आहे ना, महायुती आहे म्हटल्यानंतर काय करावं लागेल, पण त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी मुख्यमंत्री, आमच्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या काही गोष्टी क्लिअर कराव्या लागतील त्याच्याबरोबर। काय नेमक्या गोष्टी क्लिअर केल्या पाहिजे असं का? असं आहे ना की बाबा जसं आता गेल्या वेळेचं वातावरण काय होतं सगळ्यांना माहीत आहे, त्या विधानसभेच्या दृष्टीने आमच्या पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री महोदय बोलतील की नक्की ज्या ज्या विधानसभा आहेत आमच्या त्याबाबतीत त्या इंटॅक्ट राहिल्या पाहिजेत, याची काळजी आम्ही घेऊ। असा कुठचाही प्रसंग नाही आहे तसा जवळ येणे वगैरे, पण आता महायुती आहे, महायुतीची काही बंधनं आहेत, निश्चितपणे मुख्यमंत्री महोदय त्याच्यात निर्णय घेतील आणि निर्णय होतील। बारामती लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे, ज्यात बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर आणि खडकवासलाचा समावेश आहे। पुरंदरमध्ये शिवतारेंची ताकद आहे, त्यासोबतच बारामती लोकसभा मतदारसंघात 5,20,000 मतं पवार विरोधी आहेत। याची आठवण करून देण्यासही शिवतारे विसरलेले नाहीत। आता एक बाकी नक्की आहे की या मतदारसंघामध्ये 5,20,000 मतं ही पवार विरोधी होती, आम्ही सगळे विरोधात होतो। आता काय झालंय की आता ह्या दोन पवारांमध्ये की आता दादा आमच्या बरोबर आहेत, त्यामुळे निश्चितपणे चित्र हे लोकच ठरवतात। अजित पवार आणि शिवतारेंमधला राजकीय वाद जुनाच। 2019 मध्ये आमदारच कसा होतो ते बघतोच असं आव्हान देऊन अजित पवारांनी शिवतारेंना पाडलं होतं। काँग्रेसचे संजय जगताप 1,30,710 मतं, तर शिवसेनेच्या विजय शिवतारेंना 99,306 मतं मिळाली होती। 31,404 मतांनी शिवतारेंचा पराभव झाला होता। विजय शिवतारे तर काय पोट्टासारखा मिठू 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 बोलायला लागला। अरे विजय शिवतारे, तुझं बोलणं किती, तुझा आवाका किती, तू बोलतोय कुणाबरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघ। अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये, मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कोणाच्या बापाला ऐकत नाही। पण आता अजित पवारही महायुतीत आहेत आणि शिवतारे शिंदेंच्या शिवसेनेत आहेत आणि लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुरंदरमधून काँग्रेसचे आमदार संजय जगतापांविरोधात शिवतारे अशीच लढाई होण्याची शक्यता आहे। त्यामुळे बारामती लोकसभेत मदत करण्याची तयारी दाखवण्यासोबतच शिवतारेंनाही आता दादांच्या मदतीची गॅरंटी हवी आहे। भीती हा प्रकार विजय शिवतारेला आयुष्यातच माहित नाही, काय भीती नाही। आम्ही संघर्ष योद्धे आहोत, ज्या परिस्थिती असेल त्याच्यातून मार्ग काढून लात मारून पाणी काढणारे लोक, ते भीती काय नाही। प्रदीप कापसेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।